आज मी इथे वीकेंड स्पेशल असा खास बेत केलेला आहे, तो म्हणजे चिकन कोरमा. नेहमीची चिकनची ग्रेव्ही आणि हा चिकन कोरमा यामध्ये बराचसाच फरक आहे. यामध्ये जो मसाला जातो तो पूर्णपणे वेगळा आहे. सगळ्यात पहिल्यांदा 10 ते 12 बदाम आणि 7-8 काजू, एक मोठा चमचा खसखस हे भिजत घालायचं आहे. सगळ्यात आधी ही तयारी करून घ्यायची आहे. गरम पाण्यामध्ये भिजत घालते म्हणजे पटकन भिजेल. 15 ते 20 मिनिटे हे मी असंच बाजूला ठेवते. या चिकनसाठी भरपूर आपल्याला कांदे लागणार आहेत. 3 मोठ्या साईजचे मी इथे कांदे घेतलेत. हे लांब पातळ असे कापून घ्यायचे आहेत. 1 किलो चिकनसाठीचं हे सगळं प्रमाण आहे. चिकन मॅरिनेट वगैरे यासाठी करायचं नाही आहे. आणून मी ते तसंच बाजूला ठेवलं आहे. ते स्वच्छ धुवून मी नंतर घेणार आहे. अगोदर बाकीची तयारी करून घेते. लांब असा पातळ कांदा मी इथे कापून घेतला आहे. आता तो आपल्याला थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे. ज्या भांड्यामध्ये चिकन बनवणार आहे तेच एक मोठं भांडं असं गरम व्हायला ठेवायचं. मोठी कढई मी गरम व्हायला ठेवली आहे. यामध्ये थोडं जास्ती तेल घालायचं आहे. कांदा आपल्याला यामध्ये तळून काढायचं आहे, त्यामुळे जास्त तेल मी यामध्ये घालते आहे. गॅस मोठा ठेवला आहे तेल पटकन गरम होण्यासाठी. यामध्ये मोकळा करून घेतलेला कांदा घालायचा आहे. 2 बॅचमध्ये मी हा कांदा तळून घेणार आहे. सुरुवातीला निम्मा घातला, नंतर बाकीचा मी घालणार आहे. कांदा लवकर तळण्यासाठी यामध्ये मी मीठ घातलं आणि आता हाय हीटवरती हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून काढायचा आहे. हलकासा याला सोनेरी रंग आला की लगेचच काढून घ्यायचा, कारण कांद्यामध्ये जे गरम तेल असतं तर कांदा बाहेर काढल्यानंतर देखील त्याचा अजून डार्क रंग येतो. अशा पद्धतीने मोठ्या झाऱ्यावरती हा कांदा काढायचा आणि एका चमच्यानी वरून दाबायचं, म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जातं. हे या पद्धतीने. आता हा तळलेला कांदा आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचा आहे. टिश्यूवरती काढायचं नाही. बऱ्याचदा टिश्यूवरती हा कांदा काढलात तर तो कांदा मऊ पडतो. त्यामुळे साध्या एका स्टीलच्या प्लेटमध्ये मी हा कांदा काढून थंड व्हायला ठेवला आहे. सगळा कांदा तळून झाल्यानंतर यातलं मी तेल कमी केलं आणि 2 चमचे तेल फक्त शिल्लक ठेवले. यामध्येच 2 चमचे तूप घालायचं आहे. हे हलकंसं गरम होतं आहे तोपर्यंत इथे मी 1 किलो जे चिकन घेतलं होतं ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. तूप आणि तेल गरम झालं की त्यामध्ये काही बेसिक खडे मसाले घालायचे आहेत. त्यामध्ये 5-6 लवंग घातल्यात, 2 हिरवी वेलची घातली आहे, तमालपत्र घातलं आहे. यामध्ये आता धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे. तेल तूप गरम आहे त्यामुळे जपून यामध्ये घालायचं. अंगावरती तेल उडू शकतं. सगळं चिकन यामध्ये घातल्यानंतर यावरती चवीनुसार मीठ घालायचं आहे. चिकन मॅरिनेट केलेलं नाही आहे, फक्त धुवून लगेचच यामध्ये घातलं आहे. मीठ घालायचं आणि हे आता आपल्याला हाय हीटवरती चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे पाहताय तुम्ही सुरुवातीला थोडंसं लालसर असं चिकन दिसतंय, पण हे थोडंसं परतून घेतल्यानंतर पांढरट होतं. त्यासाठी हाय हीटवरती हे चांगलं परतून घ्यायचं आहे. जसजसं परतून घेईल तसतसं याला पाणी सुटेल. यामध्ये आपण मीठ घातलं आहे. हाय हीटवरती मी हे चिकन परतून घेतलं आहे. यामध्ये आता मोठे 2 चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आणि ही आलं लसूण पेस्ट पण यामध्ये त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. सुरुवातीपासून आत्तापर्यंत जवळपास 5 ते 7 मिनिटे मी हे चिकन चांगलं परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा लसूण मसाला. हा इथे मी आपला अक्षदाच रेसिपीचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो नंबर दिला आहे तिथून तुम्ही व्हॉट्सअप करून तो तुम्ही मागवू शकता. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता. यामध्ये लाल तिखट घातलं जातं, पण मी कांदा लसूण मसाला वापरते कारण त्यामध्ये बाकीचे देखील मसाले असतात. तर तुमच्याकडे नसेल तर लाल तिखट तुम्ही वापरू शकता. धणेपूड घातली, अर्धा चमचा हळद घातली. आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे. याला पण तेल सुटेपर्यंत मी हे परतून घेणार आहे. हा मसाला चिकनला छान कोट होतो आणि या चिकनला देखील मस्त अशी चव लागते. त्यामुळे हे मसाले घालून हाय हीटवरती याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मी कमी केला आहे म्हणजे हे मसाले करपणार नाहीत. मस्त असं तेल सुटलं या चिकनला, इथे पाहताय तुम्ही. आता यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे अर्धा कप. हे दही फेटून वगैरे घ्यायचं नाही आहे, असंच डायरेक्ट मी यामध्ये घातलं आहे.
दही घेत असताना दही आंबट नसलं पाहिजे, नाहीतर ग्रेव्ही आंबट होईल जास्त. दही फेटून न घालता तसंच घालायचं, म्हणजे या ज्या ग्रेव्हीचं टेक्स्चर आहे ते छान दाणेदार असं होतं. त्यामुळे दही असंच घालायचं. आता हे सगळं परत एकदा चांगलं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स झालं की गॅस कमी करायचा आणि एक 4-5 मिनिटानंतर इथे जो आपण कांदा तळून घेतला होता तो कांदा थोडासा अशा पद्धतीने हातावरती क्रश करायचा आहे. या कांद्याची आपल्याला पावडर किंवा पेस्ट अजिबात बनवायची नाही आहे. हातानेच अशा पद्धतीने तो क्रश करून घ्यायचा आहे, कारण या क्रश केलेल्या कांद्याने देखील त्या ग्रेव्हीला छान दाणेदार असं टेक्स्चर येतं. हा क्रश केलेला कांदा यामध्ये घालायचा सगळा आणि हे मिक्स करून घ्यायचं परत एकदा. हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर बारीक गॅस करून मी तसाच ठेवला. आता इथे सुरुवातीला आपण काजू बदाम जे भिजत घातलं होतं त्या बदामाची सगळी मी सालं काढून घेतली आणि हे पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. ही तयार झालेली पेस्ट या चिकनमध्ये घालायची आहे. ही सगळी पेस्ट मी घालते आणि ही वाया जाऊ नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे देखील मी यामध्ये घातलं आहे. त्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी कशी आहे, कशी हवी आहे तुम्हाला, त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्ती करू शकता. हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटे किंवा हे चिकन शिजेपर्यंत झाकण ठेवून हे चांगलं आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. याच्यावरती घालण्यासाठी एक मस्त अजून एक मी फ्रेश मसाला बनवते. ताजा ताजा मसाला आहे, जबरदस्त चव लागते. खलबत्त्यात कुटून घालणार आहे, कारण मिक्सरमध्ये थोडासा मसाला आहे तो बनत नाही, त्यामुळे मिक्सरमध्ये मी हा कुटून घालते. एक जावित्री, एक मसाला वेलची, छोटासा जायफळचा तुकडा, एक हिरवी वेलची आणि दालचिनी घेतली आहे. याची सगळ्याची मी पूड बनवून घेणार आहे या खलबत्त्यामध्ये. हा मसाला मी इथे बनवून घेतलेला आहे. इथे चिकन पण चांगलं शिजलं आहे. गॅस मी आता याचा बंद केला आहे. सगळ्यात शेवटी यामध्ये आपण जो आत्ता मसाला बनवला तो मसाला घालायचा आहे. जबरदस्त आणि फ्रेश याचा फ्लेवर येतो. हे सगळं मी मिक्स करून घेते. मस्त जबरदस्त असं हॉटेल स्टाईल आपला हा चिकन कोरमा तयार आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या वाटणातला, वेगळ्या मसाल्याचा हा चिकन कोरमा तुम्ही पण नक्की बनवून बघा. कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा चिकन कोरमा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येक फ्रायडेला आपल्या ह्या वीकेंड स्पेशल रेसिपी येत असतात, तर त्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं. चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.